अध्यक्ष खाजाभाई, ग्रामीणचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष चव्हाण, सगळ्याच आपले अभिषेक असतील, सगळे तालुका अध्यक्ष असतील, विधानसभा अध्यक्ष असतील, महिलांच्या सर्व अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी, युवक असतील, युवक अध्यक्षांची ग्रामीणची गावाले आहेत, सगळ्यांची नावं घेतली तर एक औपचारिकता होईल. त्यापेक्षा उपस्थित सर्व राष्ट्रवादीचे अत्यंत प्रमुख सहकारी शहर आणि ग्रामीण आणि उपस्थित बंधू भगिनी, आपण तास दीड तासापासून या ठिकाणी सर्वांचं मनोगतही ऐकलं. प्रातिनिधिक स्वरूपात ग्रामीण, महिला, सर्व लोकांचं, युवक आणि सगळ्यांचं मनोगत ऐकलं. काळे साहेबांनी मार्गदर्शन केलं आणि खैरे साहेबांच्या वतीनं घोडेले साहेबांनी पण मार्गदर्शन केलं. उपस्थित आपल्या सर्वांना हे सांगितलं पाहिजे की एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आज जे काही भाजप या पक्षाने एक जो थैमान घालवला आपल्या पूर्ण देशभरामध्ये, आणि याला खरोखर दोन पद्धतीने मला विश्लेषण करता येईल. भारतीय जनता पार्टीने फार मोठी हुकुमशाही चालू केली आणि या हुकुमशाहीमुळे काय झालंय की एक प्रकारे जे आपण ज्याला म्हणू आपण की द्वेष्ट राजकारण किंवा द्वेषाचं राजकारण, सुडाचं राजकारण, वाईट शब्द म्हणलं ना, सुडाचं राजकारण म्हणजे बदल्याची भावना. तू माझ्या विरोधात बोलतो का, तुझं मी असं करतो, तुझं मी तसं करतो, अशा पद्धतीनं सुडाचं राजकारण करण्याचं काम, द्वेषाचं राजकारण करण्याचं काम, जात धर्म या नावाने माणसात माणूस न ठेवता जे आपला देशामध्ये माणुसकीचा धर्म आहे तो माणुसकीचा धर्म किंवा छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकरांचा विचार, धर्मनिरपेक्ष विचार याला कुठेही महत्व न देता जात धर्म यावर राजकारण करणं. मी सांगितलं की द्वेष, मत्सर, हुकुमशाही, जातीवाद, धर्मवाद ह्या सगळ्या गोष्टींचं जे काही काम चाललंय हे भाजपचं आहे आणि त्यामुळे त्याचे उदाहरण खूप देता येईल, आपल्याला वेळ नाही तेवढा. जे जे तुम्ही पाहताय आज आपले पक्ष फोडले, कशामुळे फोडले हे काही फार म्हणजे त्यांचं फार मोठं कार्य म्हणून गेलेले नाही. दोन पद्धतीने, एक व्यक्ती जातो लाभानी आणि दुसरं जातो भयाने म्हणजे भीती. एक भीतीनी किंवा लाभानी. हे जे गेलेत ना हे काही लाभासाठी पण नाही गेले, मी तुम्हाला खरं सांगतो, मला जे माहिती हे सगळे भीतीने गेले. आणि म्हणून मी म्हणलं की एक प्रचंड पद्धतीनं एक भीतीचं वातावरण निर्माण केलं. आणि म्हणून की आता काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी काश्मीर टू कन्याकुमारीची पदयात्रा केली. त्याचं मुख्य शीर्षक काय होतं? मुख्य शीर्षकच हे होतं की नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान खोलना चाहता हूं. म्हणजे नफरत की बाजार म्हणजे संपूर्ण देशामध्ये जे काही एक नफरतचं वातावरण, जातीचं एकमेकाचा नफरत करणं, द्वेष करणं, आपल्या विचाराचा नसेल तर त्याच्यावर सूड उगवणं, हे जे राजकारण आपण पाहतो ही आपल्या देशाच्या राजकारणाची पद्धत नाही. पासून एकमेकांचा सन्मान करतो, सर्व जाती धर्मांचा सन्मान करतो, ही आपल्या पक्षाची आणि आपल्या देशाच्या राजकारणाची पद्धत आहे. मी तर हेही म्हणतो की नीतिमत्ता, नैतिकता, तात्विकता हे जे काय असतात ना, ही गोष्ट ही पण महत्वाची. यासाठी की बघा आम्ही सुद्धा खूप तरुण असताना 24-25 मला 26व्या वर्षी लोकसभेचं तिकीट मिळालं होतं जालन्यात. आपण त्यावेळेसही राजकारण मी बघितलं. आता मला एवढं माहिती होतं की त्यावेळीची भारतीय जनता पार्टी काही तत्वांनी, काही मूल्यांनी वागायची. अलीकडच्या म्हणजे आता मी असं म्हणेन की वाजपेयींची भाजप आणि मोदींची भाजप याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. वाजपेयींची भाजप काय होती की ज्यावेळी एक मत त्यांना कमी पडत होतं, त्यांना दिसत होतं की एक मत कमी पडतं, तर त्या काळात मोदी असते तर काय केलं असतं, सगळी तोडफोड करून टाकलं. पण त्यांनी चर्चा केली, पण तरी एक मताने त्यांचा पराभव झाला, तो पराभव स्वीकारला आणि त्यांनी भाषण जे केलं ते भाषण आपल्याला सगळ्यांना पाठ असतं.
बाबा मला तोडफोड करून बनवलेली सत्ता, अशा सत्तेला मी शिवणार सुद्धा नहीं, चिमटी से भी मैं छूंगा नहीं। ये बोलने वाले भाजपा वाजपेयी ये कुछ तत्व से काम कर रहे हैं, कुछ प्रिंसिपल था, कुछ जैसा हम बोलते हैं कि भाई कुछ नियम या कुछ ऐसा बोलते ना कि अपन तात्विकता, ही सगळी गोष्ट उसूल सी। पण आता मात्र सत्ता के लिए कुछ भी करो, कुछ भी यानी कुछ भी करो, सब जायज है, सब जायज है। अपन इंग्लिश मध्ये एक म्हण आहे की एवरीथिंग इज फेयर इन लव एंड वॉर, यानी युद्ध में और प्रेम में सब कुछ जायज है। अभी उसमें एक और शब्द ऐड हो गया है मोदी की वजह से, राजनीति में सत्ता के लिए कुछ भी। तो ये जो प्रवृत्ति है, ये जो विचारधारा है, इसके खिलाफ है। अपन कोई व्यक्ति के खिलाफ में नहीं रहते या कोई पार्टी के खिलाफ में भी नहीं रहते, उनकी विचारधारा के खिलाफ। तो ये जो विचारधारा है ना, ये विचारधारा के अपन खिलाफ है। अपने को धर्मनिरपेक्ष विचार चाहिए, क्योंकि देश का संविधान, इसके जो पिलर्स है, ये जो कॉलम्स है जिसमें ये संविधान डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का खड़ा है, उसमें क्या तत्व है? पहला तत्व है स्वातंत्र, यानी बोलने का स्वातंत्र। आज मैं जो बोल रहा हूँ प्राइम मिनिस्टर के खिलाफ में बोल रहा हूँ, क्योंकि मुझे संविधान ने अधिकार दिया है कि मैं प्राइम मिनिस्टर के खिलाफ में भी बोल सकता हूँ, ये स्वातंत्र नहीं हुआ। लेकिन आजकल उन्होंने ऐसे कुछ उदाहरण दिए हैं देश में कि तुम ज्यादा बोलोगे ना तो अंदर जाओ। आता कसा तरी सुप्रीम कोर्टाने खूप प्रयत्न करून काल केजरीवालला बाहेर सोडलं। तुम्ही बघितलं असेल केजरीवालांनी बाहेर सोडल्यानंतरचं केलेलं भाषण सुद्धा बघितलं असेल। आज केजरीवाल असतील, सुरेन असतील, आपल्या देशातले आपल्या राज्यातले अनिल देशमुख असतील, संजय राऊत साहेब शिवसेनेचे असतील, अनेक लोक जे आठ टाकले जातात, आपले नवाब मलिक असतील, नवाब मलिकांना का बोलती बंद केली त्यांनी? तो किती बोलत होता, परखड बोलत होता, एकदम हुशार माणूस, आपल्या राष्ट्रवादीचा एक चांगला प्रवक्ता, पण बोलतो ना मग खोटं काहीतरी रचलंय स्वातंत्र्याच्या पूर्वीच आणि त्यांच्यावर आरोप करून ते टाकलं की तो किती काळा असला तरी तो धूळ बाहेर येतो, किती काळा असला। तर हे अशा प्रकारे सगळ्या गोष्टी केल्या जातात। आम्ही रोज बघा तिथं वर काय, इथं पण छोट्या छोट्या स्तरावर, जसं वरचं जे मोठं स्तर आहे ना, सीबीआय आणि इन्कम टॅक्स आणि काय म्हणायचं त्याला ईडी, इथे सुद्धा त्याच्यातला छोटा प्रकार असतो। आता काल मी भोकरदनला होतो, भोकरदनचा एक काय म्हणायचं शिवसेनेचा अध्यक्ष आहे मला भोकरदनचा, त्याची काहीतरी खदान होती, त्या खदानवर तहसीलदारांनी बरंच मोठं वसुली चुकीच्या पद्धतीने दाखवली, म्हणजे एवढी मोठी दाखवली की तो म्हणला बाबा काय करायचं नाही आमच्या पक्षाने, येतो बाबा मग काही नाही करायचं। सत्तेचा सपशेल दुरुपयोग म्हणजे एक भीतीचं वातावरण। हे आम्ही पण सत्तेत होतो ना, मी पण पालकमंत्री होतो, आम्ही पण मंत्री होतो, आपल्या देशात काँग्रेसचं राष्ट्रवादीचं अनेक वर्ष राज्य होतं, पण आपण असलं कधी काही केलेलं नाही की आपल्या सुडाचं राजकारण, भीतीचं राजकारण, द्वेषाचं राजकारण, जाती आणि धर्माचा द्वेष करण्याचं राजकारण असं कधी केलं नाही। आणि म्हणून सध्या इंडिया आघाडी जी तयार झाली ती ह्या सगळ्या विचाराच्या विरोधात। ज्या गोष्टी आहेत ना, जरूर तुमच्या भावना चव्हाणांनी मांडल्या असतील, जिल्हाध्यक्षांनी या ठिकाणी मांडल्या असतील, मला असं वाटतं की सगळ्या भावना रास्त आहेत। तुम्ही काही चुकीचं काम करत नाही, तर तुम्हाला काम करायची इच्छा आहे, तळमळ आहे, तुम्हाला मी जो सांगितलेला विचार आहे किंवा ही जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला विरोध करायचा आहे, त्यामुळे तुम्हाला चांगलंच काम करायचं, तुम्हाला यासाठी मतदान वाढवायचं। परंतु एक माणूस स्वतःच्या खिशातून किती करेल हाही माणसाचा एक भाग असतो, आणि त्यामुळे शक्यतो थोडाफार आधार देण्याचं काम, सन्मान देण्याचं काम, आणि जिथं गरज पडेल तेवढा थोडाफार गरजेसाठी, गरजेपुरतं का होत नाही एक आधार देण्याचं काम हे केलं पाहिजेच। मी याबाबत ज्यावेळी पवार साहेबांची सभा होती त्यावेळेसही सांगितलं, वेळोवेळी पण खरे साहेबांना सांगितलं, घोडरे साहेबांना त्यावेळेस सांगितलं, असे काही छोट्या मोठ्या अडचणी असतील, पण मी तुम्हाला माझ्या अनुभवातून एक सांगतो की आता चव्हाण फार पोट दुखी नाही, आता पुढे तरी लक्षात ठेवा,
खासदार झाल्यावर तरी लक्षात ठेवा. माझं म्हणणं आहे बाबांनो, एक विचार आयुष्यात लक्षात ठेवा, राजकारणातच नाही, आयुष्यभराचा. तुम्ही माझे चांगले मित्र आहे. नेकी कर दर्या में डाल. नेकी कर दर्या में डाल हा कॉन्सेप्ट, हा विचारधारा आपल्या आयुष्यात ठेवा, सुखी राहा. कारण कशामुळे आपण करणार ना, ठीक आहे. माझं म्हणणं आहे की बाबा आपण का करतोय, आपल्याला ही विचारधारा पडत नाही. पण त्यामुळं ठीक आहे, आपल्याला शेवटी आपण आपल्या विचारधारेच्या दृष्टिकोनातून इंडिया आघाडीसाठी, आपल्या राष्ट्रवादीच्या पवार साहेबांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी आपण काम करतो. आणि खैरे साहेब एक अशी व्यक्ती आहे की जे खरोखर सगळ्यांना भेटतात, बोलतात, चांगले व्यक्ती, व्यक्तिगत एकदम चांगला माणूस, एक व्यक्तिगत खूप जनसंपर्क असलेला आहे आणि एक भला माणूस ज्याला म्हणू आपण, चांगला माणूस ज्याला म्हणू. कधी कुणाला असं बोलून दुखवणार नाही, कधी कुणाला असं शिवीगाळ करणार नाही. फार काही सत्तेचा उपमाद झालेला आहे. आणि खूप सिनियर लीडर आपल्या औरंगाबाद किंवा संभाजीनगरचे, आणि इतके टर्म ते निवडून येतात. त्यामुळं कधी सत्ता डोक्यात गेली नाही तरी साहेबांच्या, असं मी तरी पाहणाऱ्यांनी ती आवर्जून नम्रपणे या ठिकाणी सांगेल. त्यामुळे एक अत्यंत आदरयुक्त असं एक व्यक्तिमत्व आहे. ठीक आहे, थोडस जर आपल्या काही नियोजनात गडबड झाली असेल तरी सुद्धा आपले संस्कार हे शरद पवारांचे, आणि त्यामुळं आपण मोठ्या मनाने खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला जमेल त्या ताकदीनं आपण सगळ्यांनी साथ द्यावी, प्रयत्न करावे आणि उद्याच्या 13 तारखेला चांगलं मतदान आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांनी करूनच दाखवलं पाहिजे, अशी मी मनापासूनची विनंती आपल्याला. ठीक आहे, आपलं म्हणणं मी तुम्हाला म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की आपलं म्हणणं बरोबर आहे, असं काही चुकीचं आहे असं नाही. पण प्रत्येकाची काम करण्याची एक पद्धत असते. मी तुम्हाला सांगतो की शिवसेनेमध्ये फार असं भूतला आणि त्यांच्या ह्याला असं काही फार हे नाही. ही पार्टीच वेगळी, आपली पद्धत हे खासदारा बरोबर कळतं. कसं असतं, आपल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जरा वेगळ्या पद्धतीनं काम असतं. यांचं म्हणजे काय, वरून एकदा फतवा. आता तुम्ही बघा, मोठ्या पद्धतीनं आमदार पळाले, खासदार पळाले. म्हणजे आमच्या सरकारला सुद्धा 5-5 टर्म आणि 2 पिढ्यांपासून राजकारणात असताना आम्हाला सुद्धा वाटलं की आता उद्धवजींचं म्हणजे पार्टीचं आणि सगळ्याच याचं एकंदर फार अवघड वाटलं. आणि सगळे मातब्बर मोठे मोठे जे जनाधार होते, मोठ्या मोठ्या मतांनी निवडून आलेले गेले. असं वाटतं की काय होणार नाही. पण आज सर्वात मोठी प्रतिसाद आणि जबरदस्त लोकांचा प्रतिसाद, साथ, सहानुभूती ही नक्कीच या दोन्ही नेत्यांना आहे, ज्यांच्या पार्ट्या पळवल्या. म्हणजे उद्धवजींना नक्कीच एखादा नेता असतो ना, तर त्यांना फार असा फरक पडत नसतो. आणि त्यामुळे थोडस त्यांची मानसिकता समजून घेऊन आपण काम केलं पाहिजे. कारण आपला विचारधारा, आपल्याला आपल्या विचारधारेला साथ द्यायची. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी मुद्दाम सांगितल्या. फार अधिक बोलण्याचा विषय नसतो. आपल्याजवळ 2 दिवस आहेत. आपण, माझं असं मत आहे की आम्ही तिकडे जे कामाला लावलेले ते विषय असा असतो, तर आपण कसं असतं की जिल्हा परिषद सरकार, तर मी मोठे मोठे कार्यकर्ते नेमले. मग त्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अनुभवातून गावातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन घरोघर प्रचार फेरी केली पाहिजे. असं एक गाव, असं एक घर राहिलं नाही पाहिजे की ज्या ठिकाणी हँडल केलं नाही किंवा विनंती केली नाही, मतदान मागितलं नाही, असं नाही. तसंच वॉर्डामध्ये सुद्धा आज आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेचे जे वॉर्ड आहे, त्या वॉर्डामध्ये सुद्धा माझं मत आहे की आपण काय केलं पाहिजे. ठीक आहे, एखाद्या ठिकाणी आपण ऍक्टिव्ह आहात, आपल्या राष्ट्रवादीची महिला ऍक्टिव्ह आहे, आपला एखादा वॉर्ड अध्यक्ष ऍक्टिव्ह आहे, आपला एखादा विधानसभा अध्यक्ष ऍक्टिव्ह आहे. माझं म्हणणं आहे त्यांनी काय करायचं, त्यांनी शिवसेनेच्या लोकांना एकत्र करायचं, थोडं पुढं मागं व्हायचं आणि एकत्र मिळून सगळ्यांनी मिळून वॉर्डात प्रचार फेरी करून आता ही जी बूथ मध्ये तुम्हाला जे आता समजा काय म्हणायचं पोलचीट वाटायचं काम असेल, कल्याण काळेंनी पोलचीट स्वतःच्या पण निर्माण केल्या. मला माहिती आहे तुम्ही केल्यात का नाही, कारण बऱ्याचदा आपण शासनाची पोलचीट जाईल या विचाराने आपण आपली करत नाही. पण माझी अशी म्हणणं आहे की पोलचीट करा, कारण पोलचीटला आपल्या महाराष्ट्रात आणि देशात एक जुनी परंपरा आहे की पोलचीट आदल्या दिवशी वाटतात, त्या निमित्ताने घरोघर जाऊन विनंती करतात. त्यामुळे तशी अजून 2 दिवस, आज अर्धा वॉर्ड करा, उद्या अर्धा वॉर्ड करा, आज अर्ध गाव करा, उद्या अर्ध गाव करा, काय जे असेल ते. पण
जे तालुका अध्यक्ष आहेत त्यांनी किंवा वॉर्ड अध्यक्ष आहेत त्यांनी तुमच्या गावातल्या बूथ कमिटीला सांगा, गावातल्या कार्यकर्त्यांना फोन करून सांगा, बोला, कशा पद्धतीने संपर्क करता येईल करा, पण सगळ्यांना बोला आणि वंचित वाटप झाल्या पाहिजे. जिथे एखादी लांब तांडा आहे, वस्ती आहे, तिकडची वस्तीतून गाडी शिवाय ते मतदान घेणार नाही, आपल्या विचाराचं मतदान आहे असं आणलंच पाहिजे. तर अशा ठिकाणी उमेदवारांपर्यंत आपण माहिती कळवली पाहिजे की इथे एखादी गाडी ठेवण्याची आवश्यकता आहे, वॉर्डात एखाद्या लांब वस्तीवर रिक्षा पाठवण्याची आवश्यकता आहे. हे छोटं छोटं प्लॅनिंग सुद्धा केलंच पाहिजे. पोलिंग एजंट जिथं आपण ऍक्टिव्ह आहोत, तर मला असं वाटतं घोडेले साहेब आपण एक काम केलं पाहिजे की तुम्ही एखाद दोन अपक्ष उमेदवार कोणीतरी घ्या आणि त्या अपक्ष उमेदवारांना आपण जरा थोडं मॅनेज करून काय करायचं असेल ते करून, जर त्यांच्याकडचे पोलिंग एजंट आपण आपल्या समजा बाबा तुमच्या अधिकृत शिवसेनेचे जे आता तुमचे जे पोलिंग एजंट आहेत ते जरी खैरे साहेबांचे तुमचे शिवसेनेचे झाले आणि तुम्ही जर एखादा अपक्ष घेतला तर त्या अपक्षाचं एक पोलिंग एजंट राष्ट्रवादीचं करू शकतो, एखादा काँग्रेसचं करू शकतो, काँग्रेस नाही दोन्ही राष्ट्रवादीचे करू शकतो, किंवा दोन अपक्ष घेतले तर तुम्ही अजून एक माणसं आत पाठवता येतो. हे परभणीत केलं की तुम्ही स्वतः उमेदवार आहे, स्वतः असं समजून हे कधी होईल, आपले माइंड आपलं कधी करेल, हे मानसिकता कधी तयार होईल की आपण उमेदवार, मी उमेदवार या विचाराने काम केलं पाहिजे. मला तुम्ही एक सांगा की खाजांनी आणि मला वाटतं अध्यक्षांनी आमच्या फोन केला की साहेब इथं जरा थोडं समन्वय करण्यासाठी आपण एकदा येऊन मार्गदर्शन करा, आपण तिथं केलेलं इथं पण एकदा या, आम्ही सगळ्या प्रमुख लोकांना बोलवतो. मला स्वतःला वाटतं ही निवडणूक महत्वाची. ताबडतोबीनं मला आता बीडला पवार साहेबांची सभा आहे, मोठी सभा आहे, सांगलीला सभा, आपला उमेदवार आहे तिथं पक्षाचा, मला तिथं गेलंच पाहिजे. तरी मी मुद्दाम इथं आलो, तिकडून इथं आलो, इथून तिकडे झालो. आता कारण मला असं वाटतं नाही आपली महाविकास आघाडी महत्वाची, खैरे साहेब निवडून येणं महत्वाचं आहे, काळे साहेब निवडून येणं महत्वाचं आहे. आणि त्यामुळे आपण आपली महाविकास आघाडीचा विचार हा आपण लोकांपर्यंत पाठवला पाहिजे. हा देश हितासाठी, हा तुमच्या सगळ्यांसाठी आणि तुमचं सगळ्यांचं भवितव्य याच्यात दडलेलं आहे. उद्या तुम्हाला कुणाला नगरसेवक व्हायचं, कुणाला जिल्हा परिषद सदस्य व्हायचं, पंचायत समिती सदस्य व्हायचं, सरपंच व्हायचं. अहो यांनी निवडणुका सगळ्याच बंद करून टाकल्या, कुठे निवडणुका घ्यायच्या. आज आपण कितीदा तरी तयारी केली की बाबा चला आपण आता आपले उमेदवार कोण काय कोण थोडे राऊंड झाले होते जगताप साहेब, बरोबर ना. ते लोक सगळे बसून नव्हते की काहीतरी, पण ह्या निवडणुका हे मुद्दाम घेत नाहीये, घ्यायच्या नाही. तर ह्या जर घ्यायच्या नाही तर पुतीन सारखे आणि त्या नॉर्थ कोरिया सारखे ती पद्धत आणायला वेळ लागणार नाही. हुकुमशाहीची पद्धत, संविधान बदलण्याची पद्धत, निवडणुकांना घेण्याची पद्धत, काही होऊ शकतं. आणि त्यामुळं आपल्याला सगळ्यांना जरा जागरूक म्हणून आपल्या सगळ्यांनी जरा मोठा विचार करून आपण काम करा. घोडेले साहेब आपण 2 दिवसात जरा थोडंसं जे काही राष्ट्रवादीचं हे जे बोलले तुम्ही मनावर घेऊन नका, ते अगदी फक्त इथून बोलले, इथून नाही बोलले, इथून बोलले इथून विसरून गेले, डोक्यातून विसरून गेले. आणि प्रेम करणारे लोक आहेत, खैरे साहेबांवर प्रेम करणारे, पवार साहेबांवर आणि इंडिया आघाडीवर प्रेम करणारे. त्यामुळे त्याचा विषय नाहीये. पण एक आहे की कसं असतं, खूप पोटतिडीक आणि मनातून इच्छा असली ना तर माणसाला वाटतं की आपण हे सगळ्यात जागरूक करावं, जेणेकरून तुम्ही जागरूक झाले तर तुम्ही अधिक सतर्क होऊन अधिक चांगलं काम होईल, आपल्याला अधिक यश मिळेल. कारण मागच्या वेळेस आपण फक्त 4,000 पडले, काळे साहेब फक्त 8,000 पडले. अरे 8,000 4,000 पडले म्हणजे काय, 2,500-3,000 हजार बूथ असतात. मी म्हणतो एक बूथवर 2-2 मतं वाढले, एक बूथवर 2 मतं आणि 1 मत वाढलं तरी सुद्धा निवडून येतो माणूस. इतक्या आता म्हणजे एका बूथवर 1 मत जरी वाढलं असतं खैरे साहेबांना, एका बूथवर फक्त 1 मत, तरी 2,500-3,000 बूथ असतात, त्याच्यावर तेवढी मतं वाढले तर 4,000 फरक होतो. म्हणजे आपल्याला लागतो की 2100 लागतो, 2200 लागतो, म्हणजे 200 निवडून येईल माणूस. इतकं मताचं महत्व आहे. त्यामुळं मला हे म्हणायचं की आपल्याला मानावून गोळी गेली ज्याला म्हणतो आपण, किंवा आपण काय म्हणतो की फार थोडक्यातून आपला पराभव झाला, तर जरा यावेळेस आपण जास्त सतर्क राहावं असं घोडेले साहेब मला तुम्हाला सांगायचं. आमचा सगळ्यांचा जीव आहे, तुमच्या उद्धवजींमध्ये जीव आहे, आमचा सगळ्यांमध्ये जीव आहे. कारण आम्हाला असं वाटतं की ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती देशासाठी चांगली नाही, जनतेसाठी चांगली नाही, आणि त्यामुळे ही बदलली पाहिजे.
त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण मेहनत घेऊ. आमची राष्ट्रवादी मेहनत घेईल. आमचे पवार साहेबांच्या विचाराचे सर्व सैनिक तुमच्या खंबीरपणे पाठीशी राहतील असा विश्वास तुम्हाला मी पुन्हा एकदा या माझ्या सगळ्या प्रामाणिक सहकार्याच्या वतीने लक्ष देऊ. एक शेवटचा मुद्दा सांगेल की मुस्लिम बांधवांच्या दृष्टिकोनातून माझं तुम्हाला नम्रपणे सूचना आहे की खरोखर मी जे पाहतोय की जवळजवळ 100% जो जिंकणारा उमेदवार आहे ना त्याला मतदान मुस्लिम समाज देतो आणि इथं आपलाच माणूस जिंकणार. त्यामुळं थोडासा 100% विश्वासाने या सगळ्या गोष्टी करा आणि व्यवस्थितपणे सगळ्या मुस्लिम बांधवांना खास करून आपण विश्वासात घ्या आणि त्यांचं मतदान सुद्धा व्यवस्थित होईल अशा पद्धतीचं योग्य ते सहकार्य मुस्लिम बांधवांच्या वॉर्डामध्ये करा असं माझं तुम्हाला आग्रहपूर्वक सांगणं आहे. यापेक्षा अधिक न बोलता सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो. मित्रांनो, बारकाईने लक्ष घाला, सांगत चला आणि गरज पडली तर ही आपली गरज आहे समजून काम करा. एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो आणि विजयीचा गुलाल घ्यायला 4 तारखेला पुन्हा 4 तारखेला इथं येऊन हा विजयाची तुतारी वाजवू अशा पद्धतीने या ठिकाणी करतो. आपण आल्याबद्दल सगळ्यांचं स्वागत, सगळ्यांचे आभार.